यांच्या जेवणाला मायेची चव आहे. तो क्षण अनुभवायला आम्ही क्षण रेस्टॉरंट मध्ये आलो. हा क्षण अनुभवायला आहे ना. ऑथेंटिक जे आपले पदार्थ आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्या ग्रीन चटणी तुझं काय तो आहे ना, तो काय काय आहे त्याला? नवी मुंबईचं हे रेस्टॉरंट आहे सेलिब्रिटीजचं अत्यंत फेवरेट. इथे तुम्हाला मिळतं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन क्विझिन. लेट्स चेक आउट अँड एक्सप्लोर आपलं मराठमोळ क्षण. नवी मुंबईतील जुईनगर स्टेशन पासून अगदी जवळच असलेलं पारंपरिक खाद्यपदार्थांचं मराठमोळं क्षण गेल्या वर्षी सुरू करण्यात आलं. इथे सीझननुसार नवनवीन इंटरेस्टिंग फूड फेस्टिवल्सही आयोजित केले जातात. चला पाहूयात उन्हाळ्यासाठी इथे काय स्पेशल आहे ते. स्पेशालिटी आमच्यासाठी सगळंच स्पेशल आहे, पण त्यातल्या त्यात सी फूड सगळ्यांना आवडतं. व्हेजमध्ये मासवडी थाळी झालं, पुरणपोळी थाळी झालं, उकडीचे मोदक झाले, तर या गोष्टी होत्या. आणि बाकी बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही ट्राय करतोय आणि आम्ही लॉन्च करतोय. जसं सुरमई बिर्याणी झालं, अजून प्रॉन्स कोथिंबीर वडी झालं, तर अशा अजून काही गोष्टी आहेत. आणि आता आपले जे उन्हाळा येणार आहे त्या निमित्ताने आपण काही थाळी इंट्रोड्यूस करतोय. तर त्याच्यामध्ये एक आमरस थाळी असेल आणि एक आहे समर स्पेशल थाळी, उन्हाळा स्पेशल. मग त्याच्यामध्ये बरेच असे फणसाचे गरे, आमरस म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये बरेच आहेत. तर काजूची भाजी, असे बरेच एलिमेंट्स असतील त्याच्यामध्ये. खरं तर मी इंजिनियर आहे बाय प्रोफेशन, पण हॉबी किंवा छंद बोलायला गेला त्याच्यामुळे मी आज इथे आहे. मला जेवण करायला खूप आवडतं आणि लोकांना खाऊ घालायला त्यामुळे जास्त आवडतं. सो याची सांगड मस्त बसली माझ्या मित्रांबरोबर आणि आपण क्षणामध्ये आहोत सगळे आता. 3 मित्रांनी मिळून सुरू केलेल्या या रेस्टॉरंटमध्ये प्रामाणिकपणा, मैत्री आणि मराठमोळ्या पदार्थांप्रती असलेला अभिमान हेच त्यांच्या यशामागचं गमक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्षण म्हणजे आमचं ऍक्च्युली एक याआधी एक छोटंसं लंच होम आहे, ज्याला ऑलमोस्ट 5-6 वर्ष वगैरे झाले. पण त्यात ते असं फार छोटं बेसिक असं आहे ते. पण आमचं असं होतं की काहीतरी अपग्रेड करूया, मोठं करूया. त्याच्यामुळे हा आमच्यासाठी एक खूप छान क्षण म्हणून क्षण आहे. नावासाठी ज्या वेळेला आपण कुणाबरोबरही टाइम स्पेंड करतो त्यावेळेला आपण तो मोमेंट्स क्रिएट करत असतो. आणि आम्हाला असं वाटतं की ज्या वेळेला कोणीही त्यांच्या आयुष्यात कुठले क्षण बनवत असतील तर ते आपल्या जेवणाबरोबर त्यांनी त्यांचे क्षण बनवावे. सो त्यामुळे आणि या मोठ्या स्केलवर येण्यासाठी पण आमच्यासाठी हा एक मोठा क्षण होता. सो त्या निमित्ताने म्हटलं की आपण ह्याचं नाव क्षणच ठेवूया. ते सगळ्यांसाठीच रिलेटेबल असेल आणि आमच्यासाठी पण खूप महत्वाचं असेल. म्हणजे इथे होतात अशा काही गोष्टी, जसं कोणी केळवणसाठी येत आहे, कोणीतरी 50वा बर्थडे करत आहे, कोणी अॅनिव्हर्सरी करत आहे, तर ते क्षण आहेत ना त्यांच्या आठवणीत राहणार. ते आमच्याबरोबर सेलिब्रेट करतायत त्यांचे क्षण. मग आम्ही आमच्याकडून पण त्यांना असं गिफ्ट म्हणून एक उकडीचे मोदक वगैरे काहीतरी असं देतो. असतं की थँक्यू सो मच की तुम्ही तुमचे क्षण आमच्या बरोबर सेलिब्रेट करता. हा तुमच्या आठवणीत आम्ही आहोत कुठेतरी. सो त्यामुळे आम्ही आमच्याकडून छोटंसं गिफ्ट असतं. इंटेरियर बघायला गेलं तर ऍक्च्युली हे मराठमोळं थोडंसं ठेवलेलं आहे. तुम्ही दोन्ही वॉल्स बघितले तर थोडंसं एक साइड मॉडर्नाइज ठेवली, एक साइड थोडंसं आपण गावाकडची आठवणी टाईप करू शकतो. सो जे आपण बघतो एका वॉलमध्ये, तर त्या वॉलमध्ये ऍक्च्युली आपल्या घरी आजी किंवा आता पण बरेच आपल्या आत्या वगैरे आहेत जे गावी असतात, त्यांचे लोणची म्हणा किंवा साठवणीतले मसाले अजूनही बर्नीत ठेवले जातात. आणि माझ्या गावच्या वॉलला अशी एक वॉल आहे ज्याच्यामध्ये माझ्या आजीने सेम टू सेम असंच ठेवलंय सगळं. तर त्यालाच रिक्रिएट केलंय आम्ही इकडे. सो तोही एक आनंद होता आमच्यासाठी की आपण गावचं काहीतरी करतोय आणि प्लस मॉडर्नाइज पण ठेवूया की जेणेकरून दोघेही जनरेशन एकत्र येतील आणि कॉम्बो एक क्रिएट होईल. चांगला रिस्पॉन्स आहे. त्यातल्या त्यात मराठी फूड असल्यामुळे तर खूपच चांगलं आहे. आतापर्यंत मराठी फूड हे फक्त घराघरात होतं आणि ते आम्हाला असं वाटत होतं की आपण हे थोडंसं कमर्शियलाइज केलं पाहिजे, लोकांनाही आपल्या जेवणाची चव दिली पाहिजे. आणि ही गोष्ट आम्हाला आवडते की जेव्हा इथे कोणी येतं जेवायला
तेव्हा जेवण झाल्यावर ते म्हणतात की अरे घरच्यासारखं होतं. तर हे फार आवडतं आम्हाला. आणि हेच आमचं काय म्हणतात, हेच आमचं मोटिवेशन आहे की आपण मराठी फूडला अजून प्रमोट केलं पाहिजे. कारण की लहानपणापासून आपण हेच खात आलो आहोत पर्यंत. सो आपण जे खातोय ते लोकांपर्यंत पोहोचवावं ही एक काय म्हणतात प्रांजळ मत आहे आमचं ह्याच्या मागे. आम्ही असं ठरवलं नव्हतं की टार्गेट ऑडियन्स ठेवायचा की आपले महाराष्ट्रीयन लोकच येऊन जेवतील किंवा काय. तर हे नॉन महाराष्ट्रीयन पण येतात आणि त्यांनाही खूप आवडतं. स्पेशली त्यांना पुरणपोळ्या, कारण पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे दोन अशा गोष्टी आहेत जे आपल्या मुंबई किंवा महाराष्ट्राचे काय बोलतात खूप इम्पॉर्टंट आहेत फेस्टिवल. काय बोलतात गणेश उत्सव इतका मोठा ग्रँड लेवलचा असतो आपल्या मुंबई महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे मोदकही प्रत्येकाच्या घरात पोहोचलाय. ऍटलीस्ट लोकांना नाव तरी माहितीये मोदक ऐसा कुछ चीज आहे. सो ते आपल्याकडे त्या लेवलचं बनवतंय. आपल्या हातवळणीचे मोदक असतात स्पेशली, आपण साच्यातले मोदक करत नाही. सो तो जो काय बोलतात फ्लेवर्स किंवा एक टच आहे हातवळणीच्या मोदकाचा आणि त्याच्यामुळे तो लोकांना जास्त कधी तो काय रिॲक्ट करेल, तुम्हाला कुठे गप्प बसलं पाहिजे. सो ती कुठेतरी तुम्हाला ग्रो करेल. जर अननोन पर्सन किंवा असंच एक रॅन्डम बरोबर तुम्ही जेव्हा बिझनेस करताना आपल्याला त्या व्यक्तीबरोबर माहिती नसतं त्याचे काय आहेत स्वभावाचे भिन्नता. ते पण सो आमच्यासाठी तर हा ऍडव्हान्टेज मी नक्कीच बोलतो. आम्ही किचन मध्ये वेगळे असतो म्हणजे वॉर असतो आणि बाहेर त्याच स्माइल म्हणजे जिथं रागाला मी आत असतो एवढं स्माइल देऊन बाहेर. असं काय होतं किचन मध्ये की तुम्ही रागवत असता? जेव्हा क्राऊड असतो ना आणि असं आहे, आपण काही कुक करून नाही ठेवत. प्री कुक काही नसतं, जे काय ते ऑन द स्पॉट बनवतात ते आज बनतं. इकडे बाहेर माहित नसतं कोणाला काय चाललंय. बाहेरचं मी असते बघायला, मग बाहेर मला त्यांना उत्तर द्यावं लागतं. त्यांना उत्तर देताना मी जितकं स्माइली थोडं चिडून मी आता विचारते की काय किती वेळ झाला असं सीन आहे. सो आमचे 2 पर्सेंट असतात ज्यावेळेला आम्ही काम करत असतो. मजा येते आणि त्याच्या नवीन आयडिया देतात. आता जसं ही समर स्पेशल थाळी वगैरे, तर ह्या आयडियाज कोणाच्या असतात? म्हणजे त्याचं ही आयडिया रोहितची आहे. ओके. तर आम्ही सगळं डिस्कस करत असतो बेसिकली. तर म्हणजे कोणाला काही सुचलं ना की आम्ही बोलतो की आपण असं असं करू शकतो. तर कोणाला काय वाटतं तर तिघांना जर ती गोष्ट पटली तरच आम्ही ती करतो, नाहीतर नाही. ओके. आता ही जी थाळी आहे ते याच्यामध्ये मला फणसाचे गरे दिसत आहेत, आमरस दिसतोय मस्त. फणसाची भाजी आहे, काजूची भाजी आहे, ही फणसाची भाजी, ही काजूची भाजी आहे, मुरंबा आहे, कैरीची मस्त. चटणी. वा. ही कैरीची चटणी. ओ ही कैरीची चटणी आहे. Yes. वाव. क्या बात आहे. आणि मसाले भात, कुरडे पापड, Yes. पूर्ण मराठमोळा आहे आणि त्यात ते समर स्पेशल आहे. Yes. खूपच छान. तर मेन तोच आपलं आहे पॉइंट की ऋतूनुसार आपण आपले आहार ठेवला पाहिजे. सो त्या हिशोबाने आपण केलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही असं भयंकर तेलकट असं काही दिसत नाही तुम्हाला. सो ते एक मेन रिझन आहे. उन्हाळ्यात थोडा कमी आहार किंवा हलका आहार खावा. त्याच्यामध्ये आता डाळ आहे, बटाट्याची भाजी, हे थोडं लाईटच जेवण आहे आपल्याला. असं म्हणतात की नावात काय आहे, पण क्षण या नावात बरंच काही दडलंय आणि नावाप्रमाणेच इथलं इंटिरियरही हटके आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रेस्टॉरंटच्या प्रसिद्धीत सोशल मीडियाचा खूप मोठा वाटा आहे. काही आहेत ते फ्रेंड्स आहेत आणि काही आहेत ते रील वगैरे बघून. तर ह्याच्यामध्ये मी सोशल मीडियाला खूप इम्पॉर्टंट देईन किंवा खूप काय बोलतात खूप खारीचा वाटा म्हणता येईल या पूर्ण. खारीचं पाकिट वाटा बिटा नाही. कारण की आमची सुरुवातच सोशल मीडियामुळे झाली. लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात मोठं साधन आता सध्या आहे सोशल मीडिया. आणि ज्या पद्धतीने आपली टीम त्याच्यावर काम करते तर त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. नक्कीच मी त्यांना श्रेय देईन ह्या गोष्टीचं. आणि ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये सोशल मीडिया आमच्यासाठी काय बोलता येईल, आम्ही ट्रेडिशनल वेने गेलोच नाही. पब्लिसिटी लोकल मार्केटिंग आम्ही केलीच नाही. आम्ही ते पॅम्पलेट छापणं वगैरे ते केलंच नाही. आम्ही सुरुवातच केली सोशल मीडियाने आणि त्यात आम्हाला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. कारण हे असं खूप मेन रोडला वगैरे असं नाहीये. क्षणला यायला थोडंसं आत यावं लागतं, पण इथे आत पोहोचणं ते पण लांब, जसं पनवेल, चेंबूर, ठाणे
तिथूनही येतात. तर ते सोशल मीडिया, त्यात आम्ही सुरुवातीला नॉनव्हेज, सी फूड झालं, हा. चिकन मटन वगैरे तसं आम्ही सुरू केलं. आणि एक दिवस एक इन्फ्लुएन्सर येणार होती आणि आम्ही विसरलो की ती येणार आहे वगैरे. मग अचानक तिचा कॉल आला की मी येते, एवढ्या वाजता मी पोहोचेल. मग असं झालं की अरे ती येणार आहे तर आता करायचं काय, आपण तर काहीच प्रिपेअर नाहीये. मग आम्ही विचार केला की चल आपण वेजचा एकही व्हिडिओ केलेला नाहीये आपल्या पेजवर, तर आपण वेज ठेवूया. मग जेवढं काही वेज होतं आम्ही सगळं, वालाचं बिर्ड झालं, नारळाची बर्फी, कोथिंबीर वगैरे सगळं, आळू वगैरे सगळं आम्ही बनवतो. आणि तो व्हिडिओ मग तिने 2-3 दिवसांनी तो पोस्ट केला. पण नंतर आणि आम्ही तेही विसरलो की पोस्ट केलाय वगैरे, ते पण लक्षात गेलं. आणि त्या दिवशी जो येतोय तो व्हेजच खातोय लंच मध्ये झाला. मग नंतर डिनर मध्ये पण सगळे जो पण येतोय व्हेज खातोय. आणि बाहेर रांग लागली आहे, वेटिंगला सगळे लोक उभे आहेत, ते पण सगळे व्हेज साठी. तर आम्हाला प्रश्न पडला की अचानक एका रात्री काय घडलं की सगळे veg खायला आपल्याकडे यायला लागले. पहिलं सुरुवातीला वाटलं मंगळवार आहे म्हणून व्हेज खातायत. 1 वर्षाचा अनुभव आमचा तसा फार, मी खूपच असं इमोशनल होत होते माहिती आहे का. कारण रिसेंटलीच आम्ही जो सेलिब्रेट केला, आम्ही पूजा, सत्यनारायणाची पूजा वगैरे आम्ही ठेवली होती. कारण आणि आम्ही तिघेही खूप कनेक्ट आहोत या गोष्टीसाठी. आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत वगैरे पण इथे काम करतो. मग सकाळ आमची 5ला होते. मग पुन्हा म्हणजे बाकी वेगवेगळी कामं आहेत आमची, पण ह्या कामासाठी आम्हाला किती उशीर झाला तरी आम्ही थांबतो, कारण आम्ही तेवढं ते मनापासून कनेक्ट आहोत. आपलं येते असं आम्ही विचार आमचा बेबी आहे, बेबी ऍक्च्युली मध्ये. आणि तो ग्रो होतोय, आम्हाला बघताना खूप आनंद होतो. म्हणजे बाळाला मोठं होताना बघून आमचं जेव्हा वर्ष पूर्ण झालं, आपण एक काय बोलतात गेट टुगेदर बोलू शकतो ठेवलेला. तर इतके आपल्याला म्हणजे कस्टमर्स, आपले रिलेटिव्ह किंवा सोशल मीडिया फ्रेंड्स सर्कल सगळेजण आपल्याला विश करण्यासाठी स्पेशली आलेले. सो आमच्यासाठी हे खूप मोठं अचीवमेंट आहे की आपले कस्टमर देखील आपल्या वर्षपूर्तीसाठी सहभागी आहेत. सो आमच्यासाठी खूपच क्षणने आम्हाला आमची आयडेंटिटी दिली, एवढं तर नक्की म्हणू शकतो. येस, वी आर ऑलवेज. इव्हन आम्ही आता जातो ना असं कुठे, तर असं होतं, ते शर्ट ते तुमचंच आहे ना. आवडतं त्यांना, म्हणजे असं नाही की ते कॅमेरा समोर म्हणतात, पण त्यांना जेन्युइनली त्यांना आवडतं. मेन रिझन त्याच्यात तुम्हाला सांगते की आपल्या फूडमध्ये ना कुठल्याही पद्धतीची टेस्टिंग पावडर्स किंवा जे आता मार्केटमध्ये तुम्ही बघत असाल तर खूपच असतात, वेगवेगळे आर्टिफिशियल केले असतात, कलर्स म्हणा. सो ते काही आपल्या फूडमध्ये नाही, आणि त्याची खात्री आम्ही 100% घेतो. कोंबडी वड्याचं पीठ आपण बनवतो, इन हाऊस पीठ आहे, मोदक आपले इन हाऊस आहेत, पुरणपोळी इन हाऊस आहेत, सोलकढी युजली बाहेरून असते पण आपण तेही इथेच बनवतो. सो ह्या ज्या छोट्या छोट्या एलिमेंट्स मध्ये सगळ्यांचे जे हातभार आहे ना, त्याच्यामुळे आपलं फूड सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. संपलं की आउट ऑफ स्टॉक पण सांगतो, चिडतात पण ते समोरचे, पण ठीक आहे, आमच्याकडे ऑप्शन नाही दुसरं. तो एक आहे आमच्याकडे. प्रथमेश आणि मी खूपच क्लोज फ्रेंड आहोत, बालपणापासून आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही असंच ग्रो केलं. त्याने इंजिनिअरिंग केली, मी इंजिनिअरिंग केली. दीदी खूप लेट, प्रथमेश माझा भाऊ, प्रथमेश. सो आम्ही एकत्रच होतो, भेटणं. बट ज्या वेळेला क्षण सुरू करायचा तेव्हा तिने स्वतःहून बोलली की मी फिटनेस कोच आहे, माझं यामध्ये म्हणजे नवीन आहे माझ्यासाठी. सो तिचं ओपिनियन पण ते होतं की मराठी फूड हे खूप बॅलन्स फूड आहे, आणि आपण म्हणजे हे एक लिंक आहे जी आमच्या सगळ्यांना कनेक्ट केली की हा तिला पण मराठी फूड बद्दल आत्मीयता आहे. सो म्हणून म्हटलं की चला आपण एकत्र करून काहीतरी मोठं करू शकतो. सो त्या हिशोबाने म्हटलं चला विल स्टार्ट टुगेदर, आणि मग आता आपण इथे आहोत सध्या. इतकं कम्प्लीट पॅकेज आहे म्हटल्यावर सेलिब्रिटीजनाही या रेस्टॉरंटने भुरळ घातलीच. तो क्षण अनुभवायला आम्ही क्षण रेस्टॉरंट मध्ये आलं. उत्तम जेवण, वा बहारदार, मजा आली मला. मी पहिल्यांदा सुरमई बिर्याणी ट्राय केली. पण खरंच इकडची माशांची चव इतकी सुंदर आहे. मी इकडचे भरलेले बोंबील खाल्ले, मी यांची स्पेशल डिश आहे सुरमईची, ती टेस्ट केली. खूप सुंदर सगळंच जेवण, वड्यांपासून भाकऱ्यांपासून सगळं जेवण खूप सुंदर आहे. म्हणजे इथे व्हेजमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी मिळेलच, पण स्पेशली इथे तुम्हाला सी फूड मधले वेगवेगळे प्रकार, घरगुती आणि अव्वल दर्जाची चव असलेलं जेवण तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याच्यामुळे खोबरं घालणार आहे, फ्युचर थोडा चेंजेस कर, बट मस्त आहे, खूपच छान. मी
काकडीची कोशिंबीर आहे. छान आहे एकदम. म्हणजे जे तुम्हाला दाद देत असतील की घरच्यासारखं आहे ते खरंच घरच्यासारखं आहे. कोथिंबीर वडी मस्त हा एकदम छान. मी वरण गरम करावं लागतं का? तर फार थंडी झाली असेल. फणसाची भाजी ऍक्च्युली मी पहिल्यांदा खाते. मस्त एकदम. मराठी टीम, मराठी चव आणि मराठमोळं अभिमान म्हणजेच चविष्ट आठवणींचं माहेरघर. मराठमोळं क्षण. जर तुम्हाला ऑथेंटिक महाराष्ट्रीयन क्विझिन जर चाखायचं असेल तर क्षणमध्ये तुम्ही आवर्जून या, असं माझं प्रांजळ मत आहे. आणि असेच रेकमेंडेशन जर तुम्हाला हवे असतील तर जाऊ तिथे खाऊ हे पाहायला विसरू नका आणि पाहत राहा मुंबई समाचार मराठी.